लूक्याचा संवाद आहे आणि सुधीर आम्हाला सांगतं, तुम्ही कोणाचे दोष काढू नका म्हणजे तुमचे कोणी दोष काढणार नाही. कोणाला दोषी ठरवू नका म्हणजे कोणी दोषी तुम्हाला ठरवणार नाही. क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल. इथं परमेश्वर वचन आम्हाला स्पष्ट सांगतं की कोणाला देखील दोषी ठरवू नका. आम्ही बऱ्याच वेळेस असं होतं की कोणाकडून चुका होत्यात, आपण त्याला दोषी ठरवतो, बाबा हे तुझ्यामुळं झालं, हे तूच केलं, आणि आपल्याला त्याच्याबद्दल राग येतो आणि आपण त्याला क्षमा करीत नाहीत आणि त्याच्याबद्दल आम्हाला द्वेष येतो. आणि परमेश्वर आम्हाला सांगतं की कोणाची दोष लावू नका म्हणजे तुम्हाला देखील कोणी दोष लावणार नाही. एकमेकाला क्षमा करा आणि दुसऱ्यांना देखील क्षमा करा, म्हणजेच पिता परमेश्वर देखील तुम्हाला क्षमा करेल. आणि आमच्या बरेच वेळेस असं होतं की आमची प्रार्थना परमेश्वराकडे पोहोचत नाही. याचं कारण आहे की आम्ही एकमेकाला क्षमा करत नाहीत. आम्ही क्षमा करत नाही तर आमची प्रार्थना आम्हाला देखील क्षमा मिळत नाहीत. आम्हाला क्षमा मिळत नाही तर आमची देखील प्रार्थना परमेश्वराकडे पोहोचत नाही. याचं कारण हेच आहे की आम्ही एकमेकाला क्षमा करावी आणि परमेश्वराकडून प्रार्थना करावी, म्हणजेच आमची प्रार्थना परमेश्वराकडे पोहोचल आणि परमेश्वर आमची प्रार्थना ऐकेल आणि आम्हाला जे हवं आहे आशीर्वाद आम्हाला मिळतील. आमेन.